आता घेऊया गावाकडील बातम्यांचा वेगवान आढावा। संशयित जुबेर हंगरगेकडे अल कायदा संबंधित साहित्य सापडले। जुबेरच्या संपर्कातील 12 जणांची चौकशी पूर्ण झाली असून सोलापूर आणि पुणे एटीएसने संयुक्त कारवाई केली आहे। हिंगोलीतील काठोडा तांड्यामध्ये शॉर्ट सर्किटने घरातील 5 लाखाची रक्कम आणि संसार उपयोगी साहित्य जळून गेले। घराला आग लागली तेव्हा कुटुंब शेतामध्ये होतं। आग लागल्याचं लक्षात येताच आजूबाजूच्या नागरिकांनी शेतकऱ्यास माहिती देत आग विझवण्याचा प्रयत्न केला। अहिल्यानगरातील श्रीरामपूर शहरामध्ये 2 दिवसांपूर्वी झालेल्या कार अपघाताचा सीसीटीव्ही समोर आलाय। श्रीरामपूर बेलापूर रस्त्यावर हा भीषण अपघात झाला। यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालाय। 2 जण गंभीर जखमी आहेत। जखमींवर उपचार सुरू आहेत। उत्तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील नांदूरकळंब परिसरामध्ये एका घोडीवर बिबट्याने हल्ला करून तिला ठार मारलं। या घटनेमुळे परिसरामध्ये बिबट्याच्या दहशतीचं आणि भीतीचं वातावरण निर्माण झालंय। उमरगा शहरातील सेतू सुविधा केंद्राला आग लागली। महत्त्वाची कागदपत्र जळून खाक झाली आहेत। कॉम्प्युटर, प्रिंटर, महत्त्वाचे कागदपत्र जळाल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। निफाडच्या कुंदेवाडी येथील कृषी संशोधन केंद्रामध्ये 8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे। दिवसेंदिवस थंडीचा कडाका वाढत जात असून तापमानात घट होती आहे। उमरगा शहरातील मलंग कॉम्प्लेक्समधील तहसील कार्यालयाचे सेतू सुविधा केंद्र आणि बाजूचे दुकान जळून खाक झालं। सेतू सुविधा केंद्राला आग लागून कॉम्प्युटर, प्रिंटर, महत्त्वाचे कागदपत्र हे जळून खाक झाले। पावसामुळे घटलेली आवक आणि मागणीमध्ये वाढ असल्याने भाज्यांचे दर वाढलेत। सलग झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पावसाने गेल्या 3 आठवड्यांपासून उघडीप दिली असली तरी नवा भाजीपाला बाजारात आलेला नाही, त्यामुळे भाज्यांचे दर हे वाढलेत। वसमत तालुक्यामध्ये सोयाबीनच्या शासकीय खरेदीसाठी शेतकऱ्यांनी आपली नाव नोंदणी लवकरात लवकर करावी असं आवाहन करण्यात आलं। अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन उर्वरित सोयाबीनच्या शासकीय खरेदी विक्रीसाठी काटा सुरुवात झाली आहे। गोंदियामध्ये पोलीस दलात शिपाई आणि पोलीस शिपाई बॅट्समन या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे। जिल्ह्यात एकूण 59 पदांची पोलीस दलात भरती केली जाणार आहे। पोलीस सेवेमध्ये जाण्याचं स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांना खाकी वर्दी अंगावर चढवण्याची ही संधी आहे। कोल्हापुरामध्ये ऊसतोड कामगारांना स्वच्छ पाणी, शौचालय सुविधा पुरवणं कारखान्यांना बंधनकारक आहे, अन्यथा कारवाई होईल असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी कारखान्यांना दिले आहेत। लातूर आणि धाराशिव या दोन्ही जिल्ह्यामध्ये सोयाबीनची हमी भावाने खरेदी करण्यासाठी प्रशासन सज्ज झालंय। लातूर जिल्ह्यामध्ये 15 तर धाराशिव जिल्ह्यामध्ये 32 केंद्रांवर शनिवारपासून सोयाबीनची हमी भावाने खरेदी सुरू झाली आहे। संगमनेर तालुक्यामध्ये साकूर पठार परिसरातील 14 गावांना उपसा सिंचन योजनेअंतर्गत पाणी पुरवठा होणार आहे। यामुळे या गावांचा पाणी प्रश्न सुटणार आहे। तर महायुती सरकारच्या या निर्णयाची माहिती विखे पाटलांनी दिली आहे। अतिवृष्टीमुळे पन्हाळा तालुक्यातील रब्बी पिकांचं नुकसान झालंय। शासनाने 3340 शेतकऱ्यांसाठी 96 लाख भरपाई मंजूर केली। मात्र ई-केवायसी प्रक्रियेमध्ये अडथळा येत असून मदतीचा लाभ अद्यापही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज वर्तवला गेलाय। अजूनही सकाळी थंडी आणि दुपारी उन्हाचा चटका आहे। मात्र पुढच्या काही दिवसांमध्ये थंडीचा कडाका हा राज्यामध्ये वाढेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे।
जळगाव खानदेशामध्ये रब्बीसाठी कांदा रोपवाटिका निर्मितीला वेग आलाय। यंदा लागवड मात्र स्थिर राहील असा अंदाज आहे। तसंच निसर्गावर कांदा लागवड आणि पुढील उत्पादनाची गणितही अवलंबून असतील असं शेतकऱ्यांनी म्हटलंय।